काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या फोन इन लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी साक्षी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. म्हणजे दर्जेदार बियाणं हा आपल्या शेतकरी एकूणच याच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. अर्थात महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळ आपल्या कृषी क्षेत्राचा एक मुख्य भाग बनला आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये देखील आपल्या शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार आणि उच्च उत्पादकतेची खात्री करून देणारं बियाणं आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी महाबीजद्वारे काय नियोजन करण्यात आलं आहे, तयारी कशा पद्धतीची करण्यात आली आहे याविषयी आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत, माहिती घेणार आहोत आणि महाबीजची कार्यपद्धती कशी आहे याविषयी देखील माहिती घेणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय काय आहे ते एकदा पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे महाबीजची तयारी शेतकऱ्यांच्या दारी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि IAS ऑफिसर सन्माननीय श्री दिलीप स्वामी सर. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. मंडळी, आज आपल्याला दिलीप सर मार्गदर्शन करणार आहेत आणि एकूणच महाबीजची कार्यपद्धती कशा पद्धतीची आहे आणि वितरण सेवा कशा पद्धतीची आहे अशा अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. मात्र त्याआधी त्यांच्याविषयी मी आपल्याला थोडक्यात ओळख करून देते. माननीय श्री दिलीप स्वामी सर यांनी 9 एप्रिल 2026 रोजी महाबीज या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे. प्रशासनातील कार्यतत्परता, दूरदृष्टी आणि अनुभवांच्या जोरावर महाबीजच्या कार्याला नवी दिशा त्यांनी मिळवून दिली आहे. प्रशासनातील सेवा कार्यकाळामध्ये उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव देखील केला आहे. 2005 ते 2008 मध्ये शेतकरी आत्महत्या वाढत असताना खचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा आत्मविश्वासाने उभं करण्यासाठी आत्मविश्वास जागृती अभियान आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती निवारण करण्यासाठी सज्जा तेथे कार्यालय तेथे तलाठी हा उपक्रम त्यांनी राबवला आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळून त्यांची सावकारी पाशातून सुटका व्हावी यासाठी देखील त्यांनी अर्ज द्या आणि कर्ज घ्या हा अभियान राबवला आहे. माझं गाव माझा विकास, वॉटर हार्वेस्टिंग शिबिरं असे विविध 12 अभिनव उपक्रम शेतकऱ्यांसाठी त्यांनी राबवले आणि आता महाबीजद्वारे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं आणि सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध व्हावी यासाठी त्यांचा कल आहे आणि आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. सर, महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर त्याआधी त्याच्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देते. तर 50 वर्षाचा हा जो एकूणच अनुभव आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा विश्वास महाबीजशी जोडला गेला आहे, तर एकूणच या प्रवासाकडे पाहताना व्यवस्थापकीय संचालक या भूमिकेमध्ये आपण आहात, तर त्याविषयीची आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे, काय सांगाल? नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी दूरदर्शन सह्याद्रीचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी शेतकऱ्यांशी हितगुज करण्याची संधी महाबीजला उपलब्ध करून दिली आणि या निमित्तानं काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर त्यांनासुद्धा उत्तर देण्याची संधी या माध्यमातून मिळाली. मी आपले मनापासून आभार मानतो. आपण महामंडळाला मला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दलसुद्धा मी आपले मनापासून आभार मानतो. 1976 साली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना झालेली होती. 50 वर्ष महाबीजला पूर्ण झालेले आहेत आणि 50 वर्षाचा कालावधी हा निश्चितच फार मोठा कालावधी आहे आणि या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये महामंडळाने अनेक चढ उतार पाहिलेले आहेत. परंतु 1976ला जेव्हा महामंडळाची स्थापना झाली त्यावेळेसचे जे उद्दिष्ट होते, जे दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध होणे आणि रास्त दरामध्ये उपलब्ध होणे, या तिन्ही ज्या मुख्य गरजा त्यावेळेस निर्माण झालेल्या होत्या, त्या गरजाच्या पार्श्वभूमीवर महामंडळानं सातत्यानं 50 वर्ष काम केलेलं आहे. आणि हे करत असताना मला सर्वांना नम्रपणे सांगितलं पाहिजे की जेव्हा महामंडळाची स्थापना झाली तेव्हा फक्त 3 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा
आणि त्या काळामध्ये खाजगी कंपन्याकडून भरमसाठ दराने बियाण्याची विक्री करणे, बोगस बियाणे मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होणे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीला सामोरं जाणे आणि त्यासोबतच जे खाजगी कंपन्यांचे जे बियाणे होते त्याचा एकंदरीत दर्जा हा सगळा चिंतेचा विषय होता. आणि म्हणून त्यावेळेस मग महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम म्हणून 49% शेअर यामध्ये महाराष्ट्र शासनाचे ठेवले आणि या बियाणे महामंडळाची स्थापना झाली. आणि तेव्हापासून ते आजतागायत 2026पर्यंत महामंडळ सातत्यानं शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. दर्जेदार आणि खणखणीत बियाणे शेतकऱ्यापर्यंत रास्त भावामध्ये पोहोचण्याचं काम सातत्यानं करत आहे. आपणा सर्वांना आठवत असेल कदाचित की पूर्वी एक जाहिरात यायची, पेरलं महा उगवलं महा, अशा पद्धतीचं एक संगीतमय जाहिरात त्यावेळेस येत होती. आणि खरंच आहे, ते पेरलं महा आणि उगवलं महा त्या माध्यमातून अतिशय दर्जेदार बियाणे पेरल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्नसुद्धा वाढलं. आणि त्यानंतर सातत्यानं महामंडळ महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत पुरस्कृत उपक्रम म्हणून शासनाच्या मार्गदर्शनाखाली जे भागधारक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्याने आणि जे संचालक मंडळ आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं काम करत आहे. आणि या 50 वर्षामध्ये जे अनेक चढउतार मी हा शब्द वापरलो, त्यामध्ये कधी बियाणाचं नुकसान झालं म्हणजे बियाणे खरेदी केलेले नाही आहेत, कधी अतिवृष्टी किंवा तत्सम कारणामुळं बीजोत्पादनच झालेलं नाही आहे, कधी महामंडळाने चांगला अपेक्षेने दर्जेदार बियाण्याची निर्मिती केली परंतु शेतकऱ्यांनी त्यांना उचल दिली नाही आहे, किंवा मग त्यावेळेस काहीतरी खाजगी कंपन्यांनी किंवा काही इतर काही कारणामुळं महामंडळाला धोका पत्करावा लागला आणि नुकसान सहन करावं लागलं. पण याही पार्श्वभूमीवर महामंडळ सातत्यानं फायद्यात राहिलेलं आहे. ही एक अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. 1976 पासून आता 2026पर्यंत एकही वेळेस महामंडळ असं तोट्यात गेलेलं नाही आहे. नफा हा कमी जास्त प्रमाणामध्ये होत गेला, परंतु महामंडळाचा मुख्य उद्देश हा नफा कमवणे नाहीच आहे. त्यामुळं त्याच्याकडे महामंडळ कधी फारसं लक्ष देत नाही आहे. परंतु शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उत्पादन करणे आणि वेळेवर त्यांच्यापर्यंत रास्त दरामध्ये पोहोचवणे याच्यासाठी मात्र सातत्यानं काम करत आहे. मला आपल्याला सर्वांना सांगितलं पाहिजे की जवळजवळ 40 पिकामध्ये जो 299-300पर्यंतच्या व्हरायटीज जी वाण याच्या माध्यमातून बीज उत्पादन कार्यक्रम महामंडळ घेत असतं. राज्यभरामध्ये 40,000 शेतकऱ्यांच्या शेतावर आणि जवळजवळ 1,56,000 हेक्टर जमिनीवर बीजोत्पादन कार्यक्रम महामंडळ घेत असतं. राज्यामध्ये जवळजवळ 23 ठिकाणी बीज प्रक्रिया केंद्र आहेत ज्या बियाण्यावर प्रक्रिया करावी लागते आणि असे 23 बीज प्रक्रिया केंद्राच्या मार्फत काम होतं. त्याचबरोबर महामंडळासाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब अशी आहे की जे सीड टेस्टिंग लॅब ज्याला म्हणतात, प्रयोगशाळा, हे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे महामंडळाकडे 3 अशा लॅब आहेत ज्याला संबंधित संस्था केंद्र शासनाच्या त्याला मान्यता मिळालेल्या आहेत. आणि या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून मग महामंडळाकडे अनेक अनुभवी सायंटिस्ट आहेत, अनेक अनुभवी अधिकारी आहेत ज्यांनी 20-20, 30-30 वर्ष महामंडळात काम केलेत. असे अतिशय अभ्यासू अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत. भागधारक शेतकरी हे अतिशय अभ्यासू आणि मार्गदर्शन करणारी शेतकरी मंडळी आहे, संचालक मंडळ आहे. आणि या सर्वांच्या मदतीनं हे महामंडळ सातत्यानं काम करत आहे. आणि आज 50 वर्ष पूर्ण झालेत. आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त शेतकरी बांधवाचं सुद्धा मला या निमित्तानं अभिनंदन केलं पाहिजेत. महामंडळाच्या जडणघडणासाठी, महामंडळाच्या भरभराटीसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे, ज्या यापूर्वी व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलेलं आहे किंवा महामंडळाचे सन्मान्य अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, त्या सर्वांचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांच्या मदतीशिवाय महामंडळ इतकं भरभराट करू शकलं नसतं. बरोबर सर, आता एकूणच 50 वर्षाचा प्रवास आपण सांगितलात. या हंगामामध्ये म्हणजे आता यंदाचा जे खरीप हंगाम आहे ते हंगामाच्या दृष्टिकोनातनं महाबीजद्वारे काय उद्देश आहे महाबीजचं, त्याविषयी काय सांगाल? आता खरीप हंगामाचं आपण आता सर्वजण आज पावसाची वाट पाहतो आहोत, परंतु खरीपाची तयारी जी आहे ते महाबीज फार. तुम्हाला थोडं थांबवते, आपल्याला एक फोन येतोय तो आधी घेऊया. रतन काळे आहेत आपल्या फोनवर. नमस्कार. नमस्कार.
हॅलो, नमस्कार सर. हो. नमस्कार नमस्कार, बोला रतनराव. रतन काय बोलतो मी, ताडपिंपळगाव कन्नड मधून. संभाजीनगर आमचा जिल्हा आहे. बोला बोला. आज पाऊस झाला सर, चांगला योग. आज आपले फोन लागत नव्हता तर प्रश्न विचारला. आज आपल्याकडे तुरीची लागवड करायची. आता पाऊस बी चांगला झालेला आहे आणि कापसाचा पण कोणता वाण आहे. आज चांगलं झाला, योग चांगला, पाऊस बी भरपूर झाला. संभाजीनगर मधून बोलतो मी. वा वा, पाऊस चांगला झाला, ही आनंदाची बातमी तुम्ही आम्हाला दिली. तुमचं अभिनंदन. तुमच्या परिसरामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस झाला, कन्नडमध्ये पाऊस झाला, चांगली आनंदाची बाब आहे. आणि आपण तुरीच्या लागवडी संदर्भात विषय काढला, मला अतिशय आनंद झाला. कारण मला हे सर्वांनाच सांगितलं पाहिजेत की पल्सेस मिशनच्या माध्यमातून केंद्र शासनाने एक चांगला कार्यक्रम हाती घेतला आहे आणि याच्यासाठी संपूर्ण शेतकरी बांधवांनासुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी विनंती राहील की मागच्या काही वर्षामध्ये डाळी खालचं जे लागवडी खालचं क्षेत्र आहे ते कमी होत चाललेलं आहे आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान महोदय या पल्सेस मिशनचा प्रामुख्यानं आढावा घेत आहेत. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा सन्माननीय कृषी मंत्री महोदय असतील किंवा कृषी सचिव महोदय असतील, या सर्वांच्या माध्यमातून सुद्धा पल्सेस मिशन हा डाळीच्या संदर्भातला एक कार्यक्रम जो केंद्र शासन आणि राज्य शासनाने जाहीर केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला सर्वच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली पाहिजेत. आणि तुरीच्या वाणाच्या संदर्भामध्ये परभणी कृषी विद्यापीठाने जी वाणं निर्माण केलेली आहेत आणि महाबीजतर्फे जे बियाणे पल्सेसच्याच बाबतीमध्ये संपूर्ण तुरीच्या बाबतीमध्ये सुद्धा महाबीजने ज्या व्हरायटी निर्माण केलेल्या आहेत त्या अतिशय दर्जेदार आहेत. आपल्या क्षेत्रासाठी जे विशेषतः मराठवाड्यासाठी आणि छत्रपती संभाजीनगरसाठी जी काही रिकमेंड कृषी विद्यापीठाने केलेली आहे, आता पाऊस उशिरा झालेला आहे, या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरामध्ये आपल्या कृषी विभागाने ज्या काही रिकमेंडेशन आपल्या वाणाच्या संदर्भामध्ये केलेले आहेत ते वाण आपण खरेदी करावं आणि आपण लागवड जरूर करावी अशी माझी आपणाला विनंती असणार. बरोबर सर, फोन येण्याआधी आपण उद्दिष्टांविषयी बोलत होतो, तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये महाबीजचं काय उद्दिष्ट आहे, काय सांगाल त्याविषयी? आत्तापर्यंत महाबीजचं जे प्रत्येक खरीप हंगामासाठी एक उद्दिष्ट ठरलेलं असायचं. आता यावर्षी जे आता खरीप हंगामात आता पाऊस पेरणी सुरू होणार आहे त्याच्यामुळं बियाणे ऑलरेडी मार्केटमध्ये गेलेत. एप्रिलमध्येच आम्ही याच्या संदर्भातलं नियोजन केलं होतं आणि एकंदरीत यावर्षी जवळजवळ 2,56,000 क्विंटल बियाणे आम्ही ऑलरेडी मार्केटमध्ये पोचवून दिलेलं आहे. त्यामध्ये मेजर म्हणजे मुख्य जो हिस्सा आहे, मेजर जो कॉन्ट्रीब्युशन आहे ते सोयाबीनचं आहे. त्याच्यामध्ये 2,11,000 क्विंटल बियाणे हे सोयाबीनचं आहे आणि बाकी इतर पिकाचं कोणाचं 500, कोणाचे 700, कोणाचे 30,000 असे बियाणे त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. विशेषतः वेळेवर बियाणे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजेत म्हणून मला सांगायला आपल्या सर्वांना आनंद होतोय की यावर्षी आम्ही मेचा आपला महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही आमचं ट्रान्सपोर्टेशन सुरू केलेलं होतं आणि एक चर्चेमध्ये विषय आलेला होता की महाबीजचं बियाणं उशिरा मार्केटमध्ये पोचतं आणि त्यामुळे शेतकऱ्याची धांदल उडते आणि त्यामुळं मला आमचे मार्केटिंगची जी आमची टीम आहे त्यांचं आणि आमच्या सर्वच अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजेत राज्यभरातल्या आणि डीलरचं सुद्धा की आम्ही अतिशय सूक्ष्म असं नियोजन या माध्यमातून केलेलं होतं आणि हे सर्व बियाणे शेतकऱ्यांना वेल इन ॲडव्हान्स मार्केटमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. याच्यासाठी आम्हाला दर निश्चिती समिती आहे, म्हणजे बियाणे जे महाबीज तयार करतं त्या बियाण्याचे दर निश्चित करायचे अधिकार मला नाही आहेत किंवा आमच्या ऑफिसला नाही आहेत. त्याच्यासाठी एक उपसमिती आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतं, त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हे दर निश्चिती करावं लागतं आणि हे दर निश्चिती करत असताना शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आहे किंवा शेतकऱ्यांना जड जाणार नाही आहे अशा पद्धतीचं नियोजन आम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. खाजगी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या त्यांना मुनाफा जास्तीत जास्त कसा मिळेल हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांची दर निश्चिती करतात. परंतु महामंडळ हे शासन अंगीकृत पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं आणि महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे शेतकऱ्यांचं कल्याण, त्यामुळं आम्हाला बियाणाचे दर निश्चित करताना शेतकऱ्यांचं हित हे लक्षात ठेवूनच दर निश्चिती करावं लागते. आणि मला आनंद होतो की यावर्षी आम्ही अतिशय लवकर जी दर निश्चिती समितीची जी बैठक आहे ती आम्ही तातडीनं लवकरात लवकर घेतली, दर निश्चिती केली
आणि हे दर निश्चिती करत असताना जे डीलर्स आहेत, जे विक्रेते आहेत आमचे, त्यांचासुद्धा फायदा याच्यामध्ये झाला पाहिजेत या गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित केलं. आणि एकंदरीतच नियोजन जे आहे खरीप हंगामाचं यावर्षीचं, हे महाबीजनं अतिशय चांगल्या पद्धतीनं, महामंडळाचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत माननीय सचिव आमचे परमशील कृषी सचिव जे आहेत परिमल सिंग साहेब, त्यांचं मार्गदर्शन आहे. कृषी मंत्री सर महोदय, तुम्हाला थोडं थांबवते, आपल्याला एक फोन येतो आहे. तुकाराम गाडगे आहे कोल्हापूरहून. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. माझा प्रश्न आहे असा की आमच्या आजरा तालुक्यामध्ये भात शेती भरपूर असल्यामुळं आम्हाला ह्या तालुक्यामध्ये महाबीजची बियाणं मिळत नाही भात शेतीची. त्यामुळं आजरा तालुक्यात अशी काय सोय होईल काय संघामार्फत? कुठला जिल्हा? कोल्हापूर जिल्हा, आजरा तालुका. कोल्हापूर. ओके. नाही, प्याडीच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बीज उत्पादनाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला होता आणि पाऊस उशिरा आल्यामुळं त्याचा नेमका अंदाज बांधता आला नव्हता. परंतु आता आज मी जेव्हा या सर्व विषयाचा आढावा घेतला तेव्हा मला असं लक्षात आलं की काही ठिकाणाहून प्याडीच्या संदर्भामध्ये, भाताच्या संदर्भामध्ये आपल्या सन्माननीय शेतकरी महोदयांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी आजच आम्ही पावलं उचललेली आहेत. आणि आपले जे काही विक्रेते आहेत, जे अधिकृत विक्रेते आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधा. काही प्रमाणामध्ये आम्ही ज्या भागामध्ये त्याची मागणी नाही आहे त्या भागातलं बियाणे काढून ज्या भागामध्ये मागणी आहे तिकडे आम्ही पाठवण्यासंदर्भामध्ये आजच आमचे पुणे विभागाचे जे प्रादेशिक व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी माझी आत्ता चर्चा झालेली आहे आणि आपल्याला ते निश्चितपणे मिळून जाईल. आपण जे खाजगी स्तरावर म्हणजे स्थानिक स्तरावर जे अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधा. मी उद्या परत आपल्या सर्व जिल्ह्यामध्ये कदाचित आपण एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बोलत असाल, असं होऊ शकतं की आपल्या तालुक्यात इतरसुद्धा शेतकरी बांधवांना या बियाण्याची आवश्यकता असेल तर ते उत्तम बियाणे आम्ही आपल्याला निश्चितपणे पुरवू. निश्चितच. सर आता आपण बियाणांविषयी खूप बोलतो आहोत. म्हणजे महाबीज म्हटलं की बियाणं याविषयीच अधिक विचार केला जातो, पण महाबीजद्वारे इतर काही उत्पादनं आहेत का, तर ती कोणकोणती आहेत, काय सांगाल त्याविषयी? आता सुरू केलेलं आहे महाबीजने 50 वर्षामध्ये सुरुवातीचा काही कालावधी आहे फक्त बियाण्यावरच केंद्रित केलेलं होतं. परंतु आता बियाण्याच्या पलीकडे जाण्याची वेळ आलेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन आणि मार्केटमधील इतर कंपन्याचं जे काही चाललेलं आहे भागदौड ते लक्षात घेता आता आम्हाला महाबीजलासुद्धा आणि शासनालासुद्धा, महाराष्ट्र शासनाला या दृष्टीनं पावलं उचलणे अत्यावश्यक झालेले आहेत. आणि महाबीजने मागच्या 8-10 वर्षामध्ये बरेच असे उत्पादनं तयार केलेले आहेत जे शेतीशी संबंधित आहेत, शेतीशी पूरक आहेत. आणि बियाणे महामंडळाच्या बायलॉजमध्ये असं काही बंधन नाही आहे की फक्त बियाणेच निर्माण करावं. शेतीसाठी जे काही लागणार आहेत प्रॉडक्ट ते तयार करण्यासाठी काही अडचण निर्माण होत नाही आहे. त्यामुळं आता महाबीजने बियाण्याच्या पलीकडे जाऊन आता आपण सध्या सर्वजण आपण ऐकत असतो की ऑर्गॅनिक फार्मिंग हा शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती शब्द ऐकतो, किंवा आपण आता मोठमोठ्या शहरामध्ये ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत म्हणून अनेक लोक नेमके ते ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असतात का नसतात माहीत नाही, परंतु ते विक्री करतात. आणि आता या दृष्टिकोनातून महाबीजने सुद्धा काही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट तयार करण्यासाठी, नैसर्गिक प्रॉडक्ट तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. आणि काही जे प्रॉडक्ट आहेत, आता उदाहरणादाखल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जे निंबोळ्या असतात आपल्या, त्या निंबोळ्याचं एक सूक्ष्म पावडर महामंडळाने तयार केलेलं आहे आणि त्याचा औषध म्हणून वापर करता येऊ शकतो. ते निमास्त्र नावाचं एक पावडर महामंडळाने नुकतंच लॉन्च केलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची मागणी त्याच्यासाठी येत आहे. त्यानंतर डिकम्पोजर जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्याकडून उपलब्ध केलं जातं ते सुद्धा महामंडळाने तयार केलेलं आहे, जे की शेतीमध्ये जे कचरा म्हणजे बाकी जे शेतीचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर पडतो किंवा जे काही पदार्थ आहे त्याचं लवकरात लवकर डिकम्पोज व्हावं यासाठी डिकम्पोजर तयार केलेलं आहे, त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. एक जमिनीतलं कार्बन मोजण्याचं एक यंत्र महामंडळाने तयार केलेलं आहे. खरं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी
शेतीचे म्हणजे जमीन आहे त्या जमिनीचे त्या मातीचं परीक्षण केलं पाहिजेत. बऱ्याच वेळेस काय होते की जमिनीला कशाची आवश्यकता आहे, म्हणजे आता आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो आपल्याला विटॅमिन सांगतात, न्यूट्रिएंट सांगतात, प्रोटीन सांगतात, परंतु आपण कधी जेव्हा आपण रक्त तपासतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या शरीराला कशाची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे डॉक्टर आपल्याला डोस देतात. तसंच जमिनीचं सुद्धा आहे. जमिनीला आपण वरून पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही, परंतु जमिनीमध्ये कुठले कुठले न्यूट्रिएंट्स आहेत, त्यांना काय आवश्यक आहे, कुठलं खताची गरज आहे, याचा अभ्यास केल्याशिवाय शेतकऱ्यांनी खतं दिले नाही पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती प्रयोगशाळा निर्माण केलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपल्या मातीचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. परंतु काही कारणास्तव काही शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही, तर अशा वेळेस त्यांनी किमान कार्बनची तरी टेस्ट, म्हणजे जमिनीमध्ये जे कार्बन असतो हा कार्बन अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, त्या कार्बनची जर परीक्षण आपण आपल्या शेतामध्ये, आपल्याला कुठं जायची गरज नाही आहे, कुणाला पैसे द्यायची गरज नाही आहे, प्रवास करायची गरज नाही, आपण आपल्या शेतात बसून आपल्या जमिनीतलं कार्बन परीक्षण करू शकता. अशा पद्धतीचं कार्बन मापक यंत्र महाबीजच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेलं आहे. भाभा रिसर्च स्टेशन त्यांची मदत घेतलेली आहे आणि एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये ते कशा पद्धतीने टेस्ट करायचं त्याची माहिती पुस्तिका आहे. ते टेस्टिंग कसं करायचं, ते टेस्टिंग आल्यानंतर जो रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट म्हणजे कमी कार्बन आहे का जास्त आहे का मध्यम आहे हे त्या शेतकऱ्याला लक्षात येणार आहे. आणि मग कमी असेल तर कुठलं खत दिलं पाहिजेत, मध्यम असेल तर कुठलं दिलं पाहिजेत किंवा दिलं नाही पाहिजेत, याचीसुद्धा पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये दिलं आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की याची किंमत फक्त 500 रुपये आहे आणि एका बॉक्समध्ये जवळजवळ 10 ते 15 टेस्ट आपण करू शकतो. 50 रुपयाला काहीतरी एक टेस्ट पडते असं आमचे अधिकारी सांगत होते. तर हे असे काही प्रॉडक्ट आहेत. त्याच्यानंतर केमिकल्सपासून दूर गेले पाहिजेत हळूहळू शेतकरी. त्याच्यासाठी बायो फर्टिलायझर महामंडळाने तयार केलेलं आहे. ट्रायकोडर्मा असतील, रायझोबियम असेल किंवा अशा पद्धतीचे जे शेतीला पूरक आहेत आणि कमी किमतीत मिळतात आणि जे जमिनीला किंवा पिकाला हानिकारक नाही आहेत, पिकाच्या उत्पादनाचा जो दर्जा आहे त्याला ते डिस्टर्ब नाही करणार किंवा तो दर्जा कमी करणार नाहीत, अशा पद्धतीचे प्रॉडक्ट महाबीजने तयार केलेले आहेत. त्याच्यासोबत रोपवाटिका तयार केलेली आहे. आता पाऊस पडल्यानंतर शासनाने वृक्षारोपणाचे फार मोठे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. तर मोठ्या प्रमाणामध्ये रोपं लागत असतील तर महामंडळ आपल्याला दर्जेदार रोपं देण्यासाठी बांधील आहे. मी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदांना विनंती केलेली आहे, राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र लिहून विनंती केलेली आहे की आपल्या कृषी विभागामार्फत आणि आपल्या सर्व यंत्रणेमार्फत महाबीजचे हे सर्व प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी आग्रह करा, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि महामंडळाच्या भरभराटीला सुद्धा हात लागेल. बरोबर सर, यात आता आपण विविध उत्पादनांविषयी सांगितलं. यामध्ये महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे विक्रेता. तर मग विक्रेत्याचं जे व्यवस्थापन आहे ते महाबीजद्वारे कसं केलं जातं त्याविषयी काय सांगाल? हा फार महत्त्वाचा घटक आहे विक्रेता. मी तर नेहमी माझ्या बैठकीत म्हणत असतो की विक्रेता हा दुवा आहे, महामंडळ आणि शेतकरी ह्याच्यामधला दुवा आहे, ब्रिज आहे. कारण महामंडळाने सर्व बियाणे असेल किंवा इतर उत्पादक असतील सर्व तयार केलं आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोचलंच नाही तर काय करणार. दुसरं, महाबीजच्या मुख्यालयामध्ये किंवा महाबीजचे जे जिल्हा स्तरावर कार्यालय आहेत तिथं ठेवून विक्री होणार नाही, त्याच्यासाठी विक्रेतेच लागणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये म्हणा किंवा मार्केटमध्ये म्हणा, जे विक्रेते आहेत, जे कृषी सेवा केंद्र आहेत, ज्या विक्रेत्यामार्फत खत आहे, बी बियाणं आहे, औषधी आहे हे विक्री केले जातात, तिथंच बियाणे ठेवलं तरच त्याची विक्री होईल आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळं विक्रेते हा अत्यंत महत्त्वाचा घटक आमच्या या सर्व प्रक्रियेमध्ये आहे आणि त्यामुळं राज्यभरातले जे काही मोठ्या प्रमाणामध्ये विक्रेत्यांची नियुक्ती महामंडळाने केलेली आहे. जे काही शासनाचे नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने जे काही खरेदी आपलं कृषी सेवा केंद्र आहेत त्यांच्या माध्यमातून हे विक्रेते काम करत असतात आणि ह्या विक्रेत्यांशी सातत्यानं महामंडळ संपर्कात असतं. आणि मला अत्यंत आनंदानं आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजेत की आम्ही यावर्षीपासून उत्तम विक्रेत्यांना पुरस्कारसुद्धा आम्ही जाहीर केलेला आहे. आणि आता परवा वर्धापन दिनादिवशी आम्ही राज्यभरातल्या ज्यांनी उत्तम काम केले अशा विक्रेत्यांना बोलावून आम्ही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे, रोख रक्कम पुरस्कार पण त्यांना दिलेले आहे.
आणि आत्तापर्यंत विक्रेत्यांची ओरड अशी होती की महाबीजचे प्रॉडक्ट विक्री केल्यानंतर आम्हाला फार काही मुनाफा मिळत नाही. आणि साहजिक आहे, विक्रेते हे जे काम करतात ते 4 पैसे त्यांना मिळावे उत्पन्न म्हणूनच करत असतात. आणि मी जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना काही ठिकाणी मी पाहिलं होतं की मी विक्री केंद्रामध्ये बसलेला असताना शेतकरी आल्यानंतर महाबीजचं प्रॉडक्ट तिथं असतानासुद्धा ते दुकानदार दुसऱ्या कंपनीचे बियाणे घ्या म्हणून आग्रह करत होते. मग ते शेतकरी गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही असं का करता? महाबीजचं एवढं दर्जेदार बियाणं आहे, खाजगी कंपन्याची आपल्याला गॅरंटी नाही आहे, आणि तुम्ही त्यांना का पुढे करता? त्यांनी मला सांगितलं, साहेब हे प्रॉडक्ट विकले तर मला 5 रुपये मिळतात, महाबीजचं विकले तर मला 2च रुपये मिळतात. ते कुठंतरी माझ्या डोक्यात कायम राहिलं होतं. आणि मी महाबीजला रुजू झाल्याबरोबर मला तो प्रश्न लक्षात आला आणि आमच्या संचालक मंडळांना विनंती करून सादरीकरण करून मी त्यांना सांगितलं की आपल्याला विक्रेत्यालाही 2 पैसे वाढून द्यावे लागतील, जेणेकरून ते आग्रहानं महाबीजचे प्रॉडक्ट विक्री करायला बाध्य होतील. आणि यावर्षी मला सांगायला आनंद होतो की यावर्षीच संचालक मंडळाने आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी ते मान्य केलं आणि आम्ही यावेळेस थोडा मुनाफा, भलंही त्याच्यामध्ये महामंडळाचं थोडं नुकसान होईल, परंतु कधी कधी आपल्याला लांब उडी मारायचं म्हणलं की थोडं मागे जावं लागतं. हा नियम आम्ही याच्यासाठी लावला आणि यावर्षी त्यांना आम्ही चांगला मुनाफा मिळेल अशा पद्धतीच्या किमती आम्ही आमच्या बियाणाच्या आणि आमच्या प्रॉडक्टच्या ठेवलेल्या आहेत. आणि मी या सर्व विक्रेत्यांना, जो तुम्ही अत्यंत महत्त्वाचा घटक हा शब्द जो तुम्ही वापरला तो खरोखरच अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, म्हणून त्यांना आम्ही यावेळेस 4 पैसे मुनाफा वाढवून दिलेला आहे आणि भविष्यात मुनाफा वाढवून देण्याचा माझा मानस आहे. परंतु हे करत असताना त्यांनी महाबीजच्या प्रॉडक्टचे ब्रँड अँबॅसिडर व्हावं असं पण त्यांना आम्ही आग्रह केलेला आहे. म्हणजे आमचं या एप्रिल मे मध्ये राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विक्रेत्यांची एक सभा असते, त्याला डीलर्स मीट म्हणतात, डीलर्स मीटिंग म्हणतात. तर त्या मीटिंगला मी जवळजवळ 10 ते 12 जिल्ह्यामध्ये मी स्वतः गेलो, त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं, त्यांच्या काय समस्या आहेत जाणून घेतल्या आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी वैयक्तिकरित्या भेटून आणि बाकी जिल्ह्यामध्ये ऑनलाईन उपस्थित राहून मी त्यांना आग्रह केलेला आहे की तुम्ही महत्त्वाचा घटक आहे हे आम्ही मान्य केलेलं आहे. आम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत किंवा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या आम्ही सकारात्मकरित्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण तुम्ही आमचा महाबीजचं एक ब्रँड अँबॅसिडर म्हणून तुम्ही काम करा. कारण महाबीजला जाहिराती करताना मर्यादा येतात. कारण आम्ही जर भरमसाठ, आता जसं तुम्ही बघता, तुम्ही वेगवेगळ्या चॅनलवर वगैरे बघत असाल किंवा वेगवेगळ्या प्रिंट मीडियामध्ये खाजगी कंपन्याचे खूप जाहिराती असतात आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्ही महामंडळ जाहिराती देत बसलो तर महामंडळाचा म्हणजे नफा कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आम्ही जाहिरातीवर जास्त भर देऊ शकत नाही. म्हणून मी डीलर्सला म्हणलं की तुम्ही आमचे ब्रँड अँबॅसिडर व्हा. आणि मला आता खात्री आहे की सर्व आमचे डीलर्स बंधू जे आहेत, काही ठिकाणी भगिनी पण काम करतात, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि आता ते त्यांच्याकडे ग्राहक आल्यानंतर किंवा आमचा शेतकरी राजा आल्यानंतर ते आग्रहानं सांगतात की महाबीजचं प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करा. कारण महाबीज म्हणजे उत्तम बियाणं, महाबीज म्हणजे दर्जेदार बियाणं. महाबीजचं प्रॉडक्ट किंवा बियाणे खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाही याची हमी आम्ही दिलेली आहे आणि त्या पद्धतीने हे डीलर्स काम करतात. बरोबर सर, आपल्याकडून भरपूर माहिती घ्यायची आहे अजून महाबीजच्या कार्यपद्धतीविषयी, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं. ब्रेक नंतर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत महाबीजद्वारे यंदाच्या खरीप हंगामामध्ये कशी तयारी केली आहे, एकूणच कार्यपद्धती महाबीजची कशी आहे याविषयी आपण माहिती घेत आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सर, मगाशी आपण विविध उत्पादनाविषयी सांगितलं, तसंच अनेक गोष्टी आपण सांगितल्यात की कशा पद्धतीने कार्यपद्धती आहे आपली. तर मला याच्याशी जोडलेला आता पुढचा प्रश्न विचारायचा आपल्याला की एकूणच वितरण साखळी जी आहे आपली ती कशा पद्धतीची आहे त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. आता आपण जो विषय घेतला, म्हणजे मी जे सांगत होतो विक्रेते हे कसे महत्त्वाचे आहेत. आता हे वितरण साखळी जे आपण शब्द उच्चारला, यामध्ये महाबीजकडून जे प्रॉडक्ट तयार होत आहेत, म्हणजे बियाणे तयार झाले किंवा एखादं उत्पादक महाबीजने तयार केलं, आता ते विक्री करायची आहे.
तर त्याच्यासाठी आमच्याकडे एक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांना GM मार्केटिंग म्हणतात. तर हे आमचे GM मार्केटिंग श्री विजय देशमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचं या सर्व गोष्टीवर नियंत्रण असतं. म्हणजे महाबीजमध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यासाठी प्रत्येक लेवलवर एक वरिष्ठ अधिकारी आहे. म्हणजे आता बियाणे उत्पादन करायचं आहे तर GM प्रोडक्शन म्हणून एक अधिकारी काम करतात. प्रोसेस करायचा आहे तर GM प्रोसेसिंग म्हणून एक काम करतात. तसं आता ह्या वितरण व्यवस्थेशी संपर्क साधणे, त्यांच्याशी त्यांच्या ऑर्डर्स घेणे, त्यांच्याशी इतर जे काही व्यावहारिक दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करणं अभिप्रेत आहे त्या सर्व गोष्टी करण्यासाठी हे आमचे GM मार्केटिंग त्या ठिकाणी काम करत असतात. आणि ह्याचं ॲडव्हान्समध्ये आगाऊ स्तरावर ह्याचं नियोजन केलं जातं. म्हणजे एकदम जून जवळ आला आहे, पाऊस पडला आणि आता आमचं बियाणं गेलं असं नाही होत. याच्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं लागतं. राज्याच्या कुठल्या भागामध्ये कुठल्या पिकाचं बियाणं जास्तीचं मागणं आहे, आता त्यापैकी कुठल्या पिकाच्या सोबत कुठल्या व्हरायटीचं म्हणजे कुठल्या वाणाची मागणी जास्त आहे. आता काही भागामध्ये आता जसं कोल्हापूरहून फोन आला होता आपणाला, तर कोल्हापूरमध्ये आता पॅडीचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होती. आता काही भागामध्ये पॅडी जी आहे तिकडे भंडारा, चंद्रपूर त्या साईडला होती, इकडे कोकणामध्ये आणि कोल्हापूर साईडला होती. किंवा काही उत्पादक असे आहेत की आता सोयाबीन चौकडच आहे, पण काही जिल्ह्यामध्ये ते सोयाबीनसुद्धा लागवड होत नाही. तर असं कुठल्या भागामध्ये शेतकऱ्यांचा ओढा कुठला पिकाचा आहे आणि त्या पिकाच्या कुठल्या वाणाचा आहे याचासुद्धा एक अंदाज घेतला जातो. मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी कुठल्या पिकाला प्राधान्य दिलं होतं आणि कुठल्या वाणाला प्राधान्य दिलं होतं. आणि शेतकऱ्यांना मला असं नेहमी वाटतं की शेतकऱ्यांना काही सल्ला देण्याची गरज नाही आहे. शेतकरी स्वतःच अतिशय ज्ञानी, अनुभवी आणि अतिशय कष्टाळू व्यक्ती आहे. आणि त्यांच्या ज्ञानाच्या भरोशावर ते एक ठरवत असतात की बा आपल्याला काय घ्यायचं. आता बराच वेळेस काय होते, पर्यावरणाचा काही इफेक्ट होतो, काही वेळेस काही ज्या भौगोलिक गोष्टी आहेत त्याचा परिणाम होतो. पण ही वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी या सगळ्या घटकाचा विचार करावा लागतो की क्षेत्र कोणतं आहे, शेतकऱ्यांची काय मागणी आहे, कुठल्या पिकाची आहे, आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन केल्यानंतर जे बीज उत्पादन केलं जातं मग त्या बीज उत्पादनावरची जी काही प्रक्रिया आहे, आमचे जे 23 बीज प्रक्रिया केंद्र आहेत त्या ठिकाणी फार मोठमोठे म्हणजे गोडाऊन्स आहेत. त्या म्हणजे गोडाऊनमध्ये पायी फिरताना थकवा येतो, इतके मोठमोठे गोडाऊन्स त्या ठिकाणी आहेत. आणि या सर्व ठिकाणी अतिशय बारकाईनं त्याचे जे प्रोसेसिंग आहे, म्हणजे एकसुद्धा बियाणं खराब थैलीमध्ये जाणार नाही याची खात्री आम्ही करतो. आणि मग हे तयार झालेल्या बियाणाला आम्ही आता त्याला आम्ही टॅगिंग करतो. त्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विश्वास बसला पाहिजे. आणि मग ह्या वितरण व्यवस्थेमध्ये जे काही त्यांच्या डिमांड येतात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला आमचे एक जिल्हा व्यवस्थापक अधिकारी असतात आणि 5-6 जिल्हे मिळून आमचे प्रादेशिक व्यवस्थापक असतात. त्यांच्याकडे याचं कम्युनिकेशन केलं जातं. याच्या आम्ही अनेक बैठका घेतो, VC द्वारे बैठका घेतो, काही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बैठका घेतो. आणि त्याच्यानंतर मग कुठल्या एरियामध्ये कशी मागणी आहे त्याच्या पद्धतीनं मग आमची जी काही सप्लाय चेन आहे त्यांच्यामार्फत ते बियाणे त्या त्या जिल्ह्याला पोचून दिलं जातं. आणि त्या जिल्ह्यातून ते जे काही विक्रेते आहेत त्यांच्याकडे ते पोचवून दिलं जातं. आता बराच वेळेस काय होतं की एखाद्या ठिकाणी मागणी जे नोंदवलेली आहे ती ऐन वेळेस चुकीची आहे असं लक्षात येतं, म्हणजे कमी जास्त. आता यावेळेस आम्हाला सोयाबीनच्या बियाच्या मागणीमध्ये अनेक सन्माननीय आमदार महोदयाचे फोन आले की आमच्याकडे कमी पडलेलं आहे. मग आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये त्याची मागणी नाही तिथून काढून आम्ही त्या जिल्ह्यामध्ये पुरवठा केला. म्हणजे असं पण कधी कधी होऊ शकतं, कारण बघा लाखो क्विंटल्स बियाण्याचा हा विषय आहे. मी आता यावर्षी तुम्हाला सांगितलं 2,56,780 काहीतरी क्विंटल्स बियाणं आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि ह्या विक्रेत्यांच्या या चेनच्या मार्फतच हे बियाणं गेलेलं आहे. आणि मला आज सांगायला अभिमानी वाटतो आणि आनंदी होतो की आमचं 100% बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोचलेलं आहे. बरोबर. ते ह्या विक्रेत्याच्या चेनमुळं. त्याच्यामुळं त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सर, गेल्या वर्षी किती मागणी होती बियाण्यांसाठी, त्याच्या तुलनेमध्ये आत्ता बियाणांना किती मागणी आहे यंदाच्या खरीप हंगामासाठी, तर हा जो फरक आहे त्याविषयी काय सांगाल? नाही, दरवर्षी त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार काय होते, बऱ्याच वेळेस की एखाद्या पिकाला भाव चांगला मिळतो आणि मग शेतकऱ्यामध्ये ती बातमी पसरते किंवा ह्या वर्षी या पिकाला चांगला भाव मिळाला आहे किंवा या वाणाला चांगला भाव मिळाला आहे. यावर्षी चांगला भाव एखाद्या पिकाला एखाद्या वाणाला मिळाला की नॅचरली पुढच्या वर्षी
शेतकऱ्यांची मागणी ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. परंतु महाबीज म्हणून जे एक आमची चेन आहे, जी प्रक्रिया ठरलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ह्या मागणीचा विचार निश्चितपणे करतो. आणि आता मागच्या वर्षीच बघितलं तुम्हाला, तर यावर्षी मी 2,56,000 क्विंटल बियाणं गेलं. मागच्या वर्षी हे 10,000 क्विंटलनं कमी होतं. मागच्या वर्षी 2,46,000 क्विंटलच बियाणं त्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 10,000 क्विंटल बियाणे यावेळेस जास्त प्रमाणात गेलं. कारण मग त्यामध्ये काही वाणाची काही पिकाची मागणी शेतकऱ्याकडून जास्त नोंदवली गेली होती. आणि एक अंदाज बांधून आम्ही पण कसं शेतकरी ज्या पद्धतीनं एक ढोबळ अंदाज बांधत असतो, त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा आमचं मागचा अनुभव लक्षात घेऊन आमचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते आमच्या सगळ्या यंत्रणेशी चर्चा करतात, जिल्हा व्यवस्थापकाशी चर्चा करतात, प्रादेशिक व्यवस्थापकाशी चर्चा करतात, आमचे सन्माननीय डायरेक्टर आहेत, संचालक म्हणणं होते, त्यांच्याशी चर्चा करून एक नियोजन केलं जातं. आता कम्पॅरेटिव्हमध्ये जर बघितलं तर एखाद्या वेळेस मागणी अशी वाढलेली असते. आता मागच्या वर्षीपेक्षा ह्या वेळेस मागणी वाढली. आता काही जर समजा परिस्थिती काही दुर्दैवानं काही विपरीत परिस्थिती झाली तर पुन्हा बियाणे कमी होऊ शकते. आता त्याचा दुसरा परिणाम एका बाजूनं असा आहे की आम्हाला बीजोत्पादन करताना सुद्धा त्या अडचणी येतात. जेव्हा आम्ही बी तयार करतो, म्हणजे आम्ही एका बाजूनं शेतकऱ्यांना महामंडळाचं बियाणे पुरवत असताना दुसऱ्या बाजूनं आम्ही कृषी विद्यापीठाकडून किंवा आमच्या तज्ज्ञाकडून जे दर्जेदार बियाणे आहेत, जे ब्रीडर सीड्स आहेत, त्याच्या माध्यमातून एक बीजोत्पादनाचा कार्यक्रम पण घेत असतो. आता उदाहरणामध्ये मागच्या वर्षी खूप मोठा पाऊस झाला. आता आम्ही सोयाबीनचं बीजोत्पादन करण्यासाठी महामंडळाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला होता. शेतकऱ्यांना ते बियाणं पुरवलं होतं की तुम्ही ह्याची उगवण करा, त्याच्यानंतर आम्ही खरेदी करून प्रोसेस करून ती बियाणे विक्रीला तयार ठेवू. पण मागच्या वर्षी प्रचंड पाऊस झाला आणि अनेक शेतामध्ये जे बीजोत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळं ती बियाणाचं उत्पादनच झालं नाही. आता अशासुद्धा काही वेळेस अडचणीला सामोरं जावं लागतं. आता मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळं काही क्षेत्रामध्ये सोयाबीनचं बीजोत्पादन कार्यक्रम यशस्वी झाला नाही. त्यामुळं नॅचरली बीजोत्पादनचा कार्यक्रम कमी झाला, म्हणून बीज कमी झालं आणि यावेळेस मागणी वाढली. मग अशा परिस्थितीमध्ये कधी मागणी वाढते, कधी कमी होती. परंतु या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी शेतकऱ्यांचं समाधान हे आमचं ब्रीदवाक्य असल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या मागणीची सकारात्मक दखल घेणं आणि उत्तम दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, याच्यासाठी आमची सगळी यंत्रणा अहोरात्र काम करत असते. बरोबर. आता गेल्या वर्षीच्या मागणीचा आणि यंदाच्या मागणीमध्ये काय फरक आहे याविषयी आपण सांगितलं. पण आत्ता सर एल निनोचं संकट आहे. आपल्या हवामान खात्याने देखील सांगितलं आहे की यंदा पाऊस खूप कमी प्रमाणामध्ये आहे. अजून आपल्या शेतकऱ्यांनी पेरणी करायला देखील सुरुवात केली नाही आहे. तर मग या पातळीवर किंवा या पार्श्वभूमीवर काय सांगाल की महाबीजद्वारे याची तयारी कशा पद्धतीने केली आहे? काही नियोजन केलं आहे का? निश्चितपणे महाराष्ट्र शासनाने खूप दिवसापासून याची पूर्वतयारी सुरू केलेली आहे. आमच्या सन्माननीय कृषी मंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या, सन्माननीय कृषी सचिव महोदयाच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या, अनेक विषय झाले आणि कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु हे करत असताना महाबीज शांत बसलेलं नाही. महाबीजनी आपापल्या आमच्या यंत्रणेच्या मार्फत शेतकऱ्यापर्यंत या अल निनोच्या पार्श्वभूमीवर जे संकट आता आपण बघतोय, जून संपत आला तर आणखी बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं याच्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी एक चतुर्सूत्री जाहीर केलेली आहे. 4 सूत्र त्याचे आम्ही पोस्टर्स, बॅनर्स तयार केलेत आणि आमची जी फील्डवरची यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा, कृषी विभाग तर मोठ्या प्रमाणामध्ये ते काम करत आहेत, कृषी विद्यापीठं काम करत आहेत, कृषी विज्ञान केंद्र याच्या संदर्भामध्ये काम करत आहेत. परंतु या अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाऊस कमी किंवा जास्त झाला किंवा त्याच्यामध्ये 2 पावसामध्ये गॅप मोठा झाला, तर या पार्श्वभूमीवर कुठले पिकं आणि कुठले वाणं घेतले पाहिजेत याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आम्ही करतो आहोत. आणि जे चतुर्सूत्री जे आम्ही तुम्हाला सांगितले त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं आहे की 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. बराच वेळेस काय होते, शेतकरी बांधव एखादा पाऊस पडला की विश्वासावर म्हणा किंवा एक आशेवर म्हणा, एक छोटा पाऊस पडला आता लगेच नंतर पण पाऊस येईल म्हणून बियाची पेरणी करून टाकतो आणि ओल तेवढी राहत नाही आणि नंतरचा पाऊस नाही आला तर ते सगळे बियाणं वाया जातात आणि मग दुबार पेरणीचं मोठं संकट समोर येऊ शकतं.
आणि दुबार पेरणीचं जर संकट आलं तर बियाणे कुठून आणायचं, हा पण एक मोठा प्रश्न शासनासमोर आणि आमच्यासमोर असतो. त्यामुळं आम्ही चतुर्सूत्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करतोय की 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय तुम्ही पेरणी करू नका. थोडा विलंब झाला तर हरकत नाही. त्याच्यानंतर बराच वेळेस काय होते की बियाण्याची जी खुली आहे ते खुली पेरणी करताना कधी म्हणजे कळत नकळत म्हणा किंवा कुठल्या कारणानं जर समजा त्याची खोली जर चुकली तर ते बियाणे उगवण्याला त्याला जे शक्ती लागते ती शक्ती कमी, कारण माती फोडून बाहेर यावं लागतं. तर ती जी ताकद आहे त्याच्यासाठी सुद्धा एक खोली जी आहे ते 3 ते 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसली पाहिजेत. त्याच्या खाली जर गेलं तर तेवढी मोठी जमीन वरी करून येणं त्या बियाण्याला शक्ती कमी पडते. ते पण आम्ही सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेस काही ठिकाणी आमच्या आता प्रयोगशाळा आहेत, कृषी विभागाचे आहेत आमचे, तर त्या अशा वेळ झाल्यानंतर जर्मिनेशन पर्सेंटेज जी उगवण क्षमता आहे ती क्षमतासुद्धा काही वेळेस तपासून बघितली पाहिजेत. त्याच्यासाठी आमचे अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, त्यांनी त्यांच्या माध्यमातून सुद्धा ते तपासणी संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. आणि चौथं सूत्र आम्ही सांगितलेलं आहे की बुरशीनाशक जे बियाणे आहेत बऱ्याच ठिकाणी आम्ही आता ट्रीटमेंट केलेले बियाणे जर सीलबंद पिशवीत असतील तर ते ओके राहतील, परंतु आता पाऊस पडायला लागला म्हणून ते बाहेर काढून ठेवले आणि त्याला कळत नकळत बुरशी लागली किंवा इतर कुठले तरी घरगुती बियाणे ते वापरत असतील किंवा जे अधिकृत बियाण्याच्या कंपन्या नाही आहेत किंवा ज्या लोकल कंपन्या बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येतं की कुणीही उठतं बियाणे तयार करते शेतकऱ्यांना देते. तर अशा पद्धतीचं तर कोणी केलं नाही पाहिजेत. आणि जर समजा अशा पद्धतीचं काही नाईलाज असतो, काही शेतकरी ते खरेदी करत असतील तर त्यांनी त्या बियाण्याचं बुरशीनाशक जे आहे, म्हणजे बुरशी हा एक महत्त्वाचा घटक आहे जे बियाची उत्पादन क्षमता पूर्ण कमी करून टाकतो. तर हे बुरशीनाशकाची एक छोटी मोठी एक प्रक्रिया त्या शेतकऱ्यांनी केल्याशिवाय, या कारण हा संकटाचा कालावधी आहे, तर या संकटाला घाबरून न जाता, कारण नैसर्गिक आपत्ती ही सातत्यानं आपल्या राज्यावर आलेली आहे, आपल्या देशावर आलेली आहे, त्यामुळं येणाऱ्या संकटाला घाबरून न जाता शासन तुमच्या पाठीशी आहे, महामंडळ तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही काळजी न करता किंवा मन खचून न जाऊ देता काळजी पिकाच्या बाबतीमध्ये, बियाण्याच्या बाबतीमध्ये थोडी जर एक आपण म्हणतो ना प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर असं म्हणतो ना, आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार न होऊ दिलेला बरा. तर त्या पार्श्वभूमीवर थोडी काळजी आता घेण्याची गरज निर्माण झाली. बऱ्याच जणांना वाटतं की सल्ला देणं फार सोपं आहे, परंतु ते अडॉप्ट करणं अवघड आहे, हे कठीण आहे. परंतु आता विलाजच नाही आपल्यासमोर. आता निसर्गानेच जर आपल्याला असा संकेत दिला आहे की तुम्हाला ह्या संकटाला सामोरं जायचं आहे, तर सामोरं जाण्यासाठी आपलं मनोधैर्य आपण वाढवलं पाहिजे. आणि मला हे सर्व शेतकरी बांधवांना अत्यंत विनम्रपणे हे मला सांगितलं पाहिजेत की शासन, महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी आहे, महामंडळ तुमच्या पाठीशी आहे, कृषी विद्यापीठं तुमच्या पाठीशी आहेत. आपण कुठेही खचून न जाता ज्या काही सूचना कृषी विभागामार्फत दिल्या जात आहेत, ज्या सूचना बियाणे महामंडळामार्फत दिल्या जात आहेत किंवा ज्या सूचना कृषी विद्यापीठामार्फत दिल्या जात आहेत, यांना काय लागले सांगायला असं न म्हणता ते काय सांगतात ते ऐका, त्यांना प्रतिसाद द्या, जेणेकरून आपण ह्या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडू. निश्चितच. सर, मगाशी आपण उल्लेख केलात की आता बऱ्याच अशा कंपन्या आहेत बियाण्यांसाठी ज्या चांगल्या दर्जाचं किंवा मग भेसळयुक्त बियाणं आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतात. तर मग आपण काय सांगाल की बाजारामध्ये आता अनेक उत्पादनं अशी आहेत, ते भेसळयुक्त बियाणं आहेत, तर मग यावरती रोख लावण्यासाठी महाबीजद्वारे काय उपाययोजना केल्या जात आहेत आपल्या कृषी विभागाबरोबर? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच श्रोत्यांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न निश्चितपणे आला असेल. कारण मी आता जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून काम करताना पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांना फार कठीण समस्याला सामोरं जावं लागतं जर बियाणे फेल गेलं किंवा बियाणे बोगस घेतले. आणि त्यामुळं माझी समस्त शेतकरी बंधू भगिनींना नम्र विनंती असणार आहे की एका बाजूनं महामंडळ जे बियाणे तयार करतं आहे त्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं की डोळ्यात तेल घालून तयार करत असतं. आणि आमचा प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की एक सुद्धा कण बियाचा चुकीचा गेला नाही पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही 3 स्तरावर तपासण्या करतो. म्हणजे इतकं ज्याला आपण काय मराठीत म्हणायचं तावून सलाखून आम्ही बियाणे काढतो, जेणेकरून शेतकऱ्यांना कुठंही त्याचं नुकसान झालं नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही केंद्र शासन आणि राज्य शासन ज्या सूचना देतात त्या सूचनेचं 100% पालन करतो.
प्रायव्हेट कंपन्या हे पालन करत नाहीत. कसं ते तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये सांगतो तुम्हाला दुसऱ्या विषयामध्ये. पण माझी सर्वांना विनंती हेच असणार आहे की बियाणे खरेदी करत असताना एकतरी माझा आग्रह असणार आहे की महाबीजचेच बियाणे खरेदी करा. कारण महाबीज म्हणजे निश्चितता, महाबीज म्हणजे शुद्ध सोनं बियाणं, म्हणजे कणखर बियाणं, म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंबटी. मी तुकारामाचा अभंगसुद्धा बराच वेळ सांगत असतो. तर हे तर महाबीज करत असतं. परंतु महाबीजचा जो हिस्सा आहे पूर्ण महाराष्ट्रामधल्या जे बियाण्याची गरज आहे त्याच्यामध्ये महाबीजचा फार कमी वाटा आहे. त्यामुळे इतर बियाणे शेतकऱ्यांना घेणं क्रमप्राप्त आहे. परंतु ते घेत असताना कुणीतरी सांगितलं म्हणून कुठले बियाणे खरेदी करू नका. ते बियाणे खरेदी करत असताना त्याची खातर जमा करा. एकतर ते अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करा. कारण अधिकृत विक्रेते जे आहेत त्यांच्यावर कायद्याचं बंधनकारक आहे, त्याची शासनाकडून तपासणी केली जाते. तर अशाच लोकांकडून घ्या जे अधिकृत विक्रेते आहेत, नंबर 1. नंबर 2, ते खरेदी करत असताना त्याची रीतसर पावती, त्या जे काही बियाणे आपण खरेदी करणार आहोत ती पावती घ्यायला विसरू नका. कारण बऱ्याच शेतकरी बांधवाचं मी बघितले, मृगाचा पाऊस पडतो, पेरणीची घाई असते, आपलेच कोणतरी ओळखीचे दुकानदार असतात, कशाला पावती मागत बसायची म्हणून बियाणे घेतले, नंतर ते बियाणे फेल गेले आणि मग कारवाई करायला सुद्धा काही पुरावा त्यांच्याकडे राहत नाही. त्याच्यामुळं पावती घेत असताना सुद्धा त्या पावतीवर त्या बियाणाचा म्हणजे कुठला लॉट आहे, कुठला स्लॉट आहे, कुठलं टॅग आहे, या सगळ्या गोष्टीची खातरजमा करा. कृषी विभागाचे जे तज्ज्ञ अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत आपल्याकडे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. तर यांचासुद्धा सल्ला वा आम्ही हे बियाणे खरेदी करा. कारण अत्यंत कष्टाने कमवलेला पैसा असतो आणि तो अशा घाईगर्दीमध्ये जर एखाद्या बोगस विक्रेते किंवा बोगस कंपनीचे बियाणे आपण खरेदी केलं तर आपल्याला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं. ही भीती लक्षात घेऊन थोडा वेळ गेला हरकत नाही, थोडा चर्चा करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी थोडा त्रास झाला तर हरकत नाही. परंतु आपल्याला आपलं उत्पादन वाढवायचं आहे, उत्पादकता वाढवायचं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या संसारासाठी 4 पैसे कमवायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला ही खबरदारी घेतली पाहिजेत. आणि आपल्याला जिथं कुठं शंका येते त्या ठिकाणी महाबीजचे अधिकारी आपल्याला सर्व माहिती देण्यासाठी तत्पर आहेत. मी मागच्याच आठवड्यामध्ये बैठक घेऊन आमचे सर्व जिल्हा व्यवस्थापक असतील, आमचे प्रादेशिक व्यवस्थापक असतील, आमचे फील्डवरचे कृषी अधिकारी असतील, त्या सर्वांना मी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक शेतकरी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ते खरेदी करणारं वाण हे त्यांच्यासाठी जसं महत्त्वाचं आहे तसं ते वाण चांगलं, भलंही ते महाबीजचं नसलं तरी हरकत नाही, परंतु कुठल्याही शेतकऱ्याकडे बोगस बियाणं जाणार नाही याच्यासाठी तुम्हीसुद्धा थोडे डोळे उघडे ठेवून बघा. कुणी शेतकरी जर अशा पद्धतीचं काही खरेदी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांना फसवण्याचा एखादा विक्रेता किंवा एखादा कोणी व्यक्ती प्रयत्न करत असेल तर त्यालासुद्धा तुम्ही आळा घाला. योग्य वेळी संबंधित कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करा. गरज पडल्यास संबंधित पोलीस स्टेशनलाही तक्रारी करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. सर, आता नाविन्यपूर्ण कल्पना काय आहेत भविष्याच्या दृष्टिकोनाने महाबीजच्या, त्याविषयी काय सांगाल? आता सध्याचं युग आता माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. आपण प्रत्येक ठिकाणी आता बोलताना AI चा जमाना आहे असं म्हणतो किंवा अनेक क्षेत्रामध्ये शासकीय क्षेत्र असेल, निमशासकीय क्षेत्र असेल किंवा इव्हन खाजगी क्षेत्र असेल, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहे. तर आम्हीसुद्धा जेव्हा आमचे सर्व अधिकाऱ्यांसोबत किंवा संचालकांसोबत आम्ही चर्चा करतो तेव्हा आम्ही पण आता मला आणखी रुजू होऊन जास्त कालावधी झाला नाही, परंतु मला असं वाटतं की महाबीजमध्ये सुद्धा आता महाबीजनी पण कात टाकली पाहिजेत आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या जे आम्ही करतो त्याच्यापेक्षा दर्जेदार कसं करता येईल एक. त्याच्याशिवाय सध्या जे एकंदरीत बियाणाचं आता 2,56,000 वगैरे जे म्हणलो, आता बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी बियाणाची मागणी आहे ती जवळजवळ 20,16,000 क्विंटल आहे. ह्या 20,16,000 क्विंटल बियाणं महाराष्ट्रात लागणार आहे. त्यामध्ये महाबीजचं बियाणं इनमेन 2,80,000-84,000 क्विंटलपर्यंत आहे. म्हणजे 2-2.5-3% हा वाटा आहे. तर हा वाटा कसा वाढला जाईल? कारण बियाणे महाबीजचं बियाणं हे शेतकऱ्यांचं विश्वासाचं बियाणं आहे. त्याच्यामुळं हा शेअर, हा टक्का वाढला पाहिजेत. म्हणून मी आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही जसं नियोजन करतो आहे
की आज ही जी टक्केवारी आहे एकंदरीत बियाण्यामध्ये ती दुप्पट तिप्पट कशी वाढेल. आमच्याकडची जे साठवण क्षमता आहे ती आता जवळजवळ 7-8 लाख क्विंटलपर्यंतची आहे, ती 20-25 लाख क्विंटलपर्यंत कशी जाईल. प्रोसेसिंग जे आहे ते आमची 10-12 लाखपर्यंत आहे, ती आणखी 5-50पर्यंत कशी जाईल. आणि आता जे 2,84,000 3 लाख क्विंटलपर्यंत जे बियाणं एकंदरीत म्हणजे खरीप आणि रब्बी ह्या दोन्हीचा जर विचार केला तर जवळजवळ 4 लाख क्विंटल बियाणं आम्ही मार्केटमध्ये देतो. हे 4चं 40 लाख कसं होईल, याच्यासाठी तंत्रज्ञानाचा आपल्याला काही वापर करता येईल का, आपल्याला महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाकडून काही मदत घेता येते का, हे पण आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. सो फार महत्त्वाच्या विषयावरती आपण आज मार्गदर्शन केलं. यंदाच्या खरीप हंगामाच्या दृष्टिकोनाने हे महाबीजचं बियाणं त्यांनी कशा पद्धतीने घ्यायला हवं हे फार महत्त्वाचं होतं. आपण इथे आलात आणि इतकं मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.